नमस्कार. कराळे पाटील होम मिनिस्टर या चॅनलच्या माध्यमातून समाजातील विविध क्षेत्राचा मागोवा घेण्याचा काम नेहमी सातत्याने आम्ही करत आलेलो आहोत. गेले वर्षापासून मग महिलांसाठी होम मिनिस्टरचे कार्यक्रम असेल किंवा सूत्रसंचलनाचे व्हिडिओ असतील किंवा वेगवेगळ्या देवस्थानाला भेटी द्यायच्या असतील. त्याचबरोबर आपण यापूर्वी आषाढी वारीचं देखील चित्रीकरण केलं. उभ्या महाराष्ट्रातील भाविक भक्त त्या ठिकाणी एकवटले होते. त्याचं दर्शन देखील उभ्या महाराष्ट्रामध्ये आपण यूट्यूबच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आता आपल्या हिंदू धर्मामधील एक पवित्र महिना मानला जातो, तो म्हणजे श्रावण महिना. श्रावण महिन्यामध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ असे 4 किंवा 5 सोमवार येत असतात. तर त्या प्रत्येक सोमवारी आपण शंकराच्या दर्शनासाठी जात असतो. तसंच आपल्या योगायोगानं किंवा आपलं भाग्य म्हटलं पाहिजे की आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये एक 12 ज्योतिर्लिंगातील एक लिंग आहे, ते म्हणजे आपल्या खेड तालुक्यामध्ये भीमाशंकर. भीमाशंकरमध्ये जायचं म्हटलं की आपल्या खेड तालुक्यामधून 2 मार्ग आहेत. एक जातो आंबेगाव तालुक्याच्या मार्गे, तर दुसरा आपल्या खेड तालुक्यामधूनच जातो. तर खेड तालुक्यामधून जायचं असेल तर राजगुरुनगरपासून सासकाबाद प्रकल्प जो आपण पाहतोय याला नाव आहे हुतात्मा राजगुरू जलाशय. आपल्या राजगुरुनगर किंवा खेड तालुक्याला, शिरूर तालुक्याला एक वरदान ठरलेलं जलाशय आहे. अनेक शेतकरी बांधवांच्या जमिनी सुजलाम सुफलाम या प्रकल्पावर होतात. पिण्याचा पाण्याचा प्रश्न या ठिकाणी मिटला जातो. असा एक वेगळा असा प्रकल्प या ठिकाणी साकारला. या प्रकल्पावर भेट देऊन आपल्याला पुढं जावं लागत असतं. पुढं जाताना पुढे गावं आहेत, बरीचशी गावं लागत आहेत. त्यामध्ये वाडा आहे, डेणे आहे किंवा मंदोशी कारकुडी आहे. त्या मार्गे भीमाशंकरकडं आपल्याला जाण्याचा मार्ग मोकळा होतो. परंतु मी आवर्जून सांगेल की हा जो शॉर्टकट आहे, हा शॉर्टकट जवळपास 25 ते 30 किलोमीटर आपलं वाचवतो आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातील, भारत देशातील जे भाविक येणार आहेत ते राजगुरुनगर मार्गे अर्थात खेड तालुक्याच्या हद्दीमधून किंवा खेड तालुक्यामधून ही जी गावं मोडतात या गावातनं जर गेलात तर निश्चित आपलं अंतरही वाचेल. आणि महत्त्वाचा भाग म्हणजे जो निसर्ग म्हणतोय, ती निसर्गाची जी ओळख आहे ती या भागामध्ये आहे. निसर्ग आपल्याला खुणवतोय. आपण त्या निसर्गामध्ये सानिध्यात येऊया आणि त्याचा आनंद घेऊया. सुरुवातीलाच या प्रकल्पामध्ये किंवा या धरणावर आपण आलो आहे. हे धरण देखील पर्यटनाचा एक भाग म्हणून बरीचशी मंडळी या ठिकाणी येत असतात. आणि पुढे जाऊन आपण भीमाशंकरकडे जात असतो. मधल्या काळामध्ये धबधबे, त्याचबरोबर असे झरणे वगैरे वाहत आहेत, पाऊस येत असतो. एक वेगळंच स्वरूप या ठिकाणी प्राप्त होतं. आणि म्हणून या ठिकाणी झालर, जी निसर्गाची हिरवी झालर पांघरून निसर्ग तयार आहे. आपण त्या निसर्गामध्ये सानिध्यात येऊया आणि आपण सगळेजण आपण त्याचा आनंद घेऊया. आम्ही देखील आता पुढे जातोय, भीमाशंकर मार्गस्थ होणार आहे. आपण देखील त्या मार्गे येत राहा. धन्यवाद.